नमस्कार शिक्षक मित्रांनो. गेल्या काही महिन्यापासून राज्यातील हजारो शिक्षकांच्या मनावर एकच टांगती तलवार होती. ती म्हणजे टी-ई-टी सक्तीची. मी तर 20-25 वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केली आहे. आता या वयात मी परीक्षा कशी देऊ? असा प्रश्न तुम्हाला पडला होता. जर मग मी टी-ई-टी पास झालो नाही, तर खरंच माझी नोकरी जाईल का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. पण मित्रांनो, आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुमची ही भीती, तुमची ही चिंता कायमची दूर करणारी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. 13 मार्च 2026 रोजी राज्यसभेत एक अत्यंत महत्त्वाचे विधेयक सादर करण्यात आलं आहे. या विधेयकाचं नाव आहे राइट ऑफ चिल्ड्रेन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन अमेंडमेंट बिल 2026. हे विधेयक मंजूर झाल्यास 2009 पूर्वी नियुक्त झालेल्या जुन्या शिक्षकांना टी-ई-टी मधून कायमची सूट मिळणार आहे. हे विधेयक नेमकं काय आहे? यामुळे तुमची नोकरी कशी वाचणार आहे? आणि सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाचं आता काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन विधेयकातील तरतुदी पाहण्यापूर्वी ही वेळ का आली ते थोडक्यात समजून घेऊ. शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर शिक्षकांसाठी टी-ई-टी ही किमान पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण खरी अडचण सुरू झाली ती 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालामुळं. अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की आर-टी-ई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांनाही टी-ई-टी उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. इतकेच नाही तर ज्या शिक्षकांची 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा शिल्लक आहे, त्यांना 1 सप्टेंबर 2027 पर्यंत म्हणजे अवघ्या 2 वर्षात टी-ई-टी उत्तीर्ण होण्याची मुदत देण्यात आली होती. तसे न केल्यास त्यांना थेट सक्तीची निवृत्ती दिली जाईल असा कडक आदेश सुद्धा देण्यात आला होता. त्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी होती. त्यांना थोडासा दिलासा मिळाला होता, पण टी-ई-टी पास असल्याशिवाय त्यांना पदोन्नती मिळणार नव्हती. असे स्पष्ट त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. विचार करा मित्रांनो, ज्यांनी आपली उभी हयात ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणासाठी वेचली, त्यांच्यावर अचानक निवृत्तीची वेळ आली होती. या निर्णयामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. पण आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्यसभेत आर-टी-ई सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात आलं आहे. या विधेयकाद्वारे आर-टी-ई कायद्याच्या कलम 23 मध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत. चला तर मग यातील तुमच्या फायद्याच्या तरतुदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली आणि सर्वात मोठी तरतूद कलम 23(4). या कायद्यानुसार आर-टी-ई कायदा लागू होण्यापूर्वी जे शिक्षक तत्कालीन नियमानुसार कायदेशीररित्या नियुक्त झाले आहेत, त्यांना नोकरीत कायम राहण्यासाठी, पदोन्नतीसाठी आणि सेवाज्येष्ठतेसाठी किंवा निवृत्तीच्या फायद्यांसाठी कोणतीही नवीन पात्रतेची म्हणजेच टी-ई-टीची सक्ती केली जाणार नाही. दुसरी तरतूद टी-ई-टी फक्त नव्या शिक्षकांसाठी. कलम 23(5). टी-ई-टी पास होण्याची किंवा इतर कोणत्याही अतिरिक्त शैक्षणिक अर्हता ही फक्त आणि फक्त यापुढे होणाऱ्या नवीन नियुक्त्यासाठीच लागू असेल, म्हणजेच भविष्यलक्षी प्रभावाने. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे कलम 23(6). या तरतुदीनुसार टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण न झाल्याच्या केवळ एका कारणावरून कोणत्याही जुन्या शिक्षकाला टी-ई-टीची म्हणजे सक्तीची निवृत्ती दिली जाणार नाही. त्यांना नोकरीवरून काढले जाणार नाही किंवा त्यांची पदोन्नतीही रोखली जाणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रहो, यासोबतच एक नवीन कलम 23(ए) समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे कलम तुम्हाला एक मजबूत कायदेशीर कवच देते. यानुसार जुन्या शिक्षकांच्या सेवा शर्ती, त्यांच्या पदोन्नतीच्या संधी आणि निवृत्तीचे फायदे कोणत्याही नवीन शैक्षणिक अटीमुळे हिरावून घेतले जाणार नाहीत. तुमच्या नोकरीला पूर्ण संरक्षण देण्याची हमी या कलममध्ये देण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर हे विधेयक मंजूर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या
निकालामुळं निर्माण झालेली भीती कायमची दूर होईल. अर्थात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कायद्यात असेही म्हटले आहे, की जुन्या शिक्षकांसाठी व्यावसायिक प्रगती आणि प्रशिक्षणाची सोय केली जाईल. पण त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेविषयी कोणताही संबंध असणार नाही. म्हणजेच शिक्षेच्या भीतीविना तुम्ही स्वतःला अपडेट करू शकाल. शिक्षकांनी परीक्षेच्या तणावात राहण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे, हाच यामागील खरा उद्देश आहे. शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या आपल्या जुन्या आणि अनुभवी शिक्षकांना न्याय देणारे हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. तर मित्रांनो, ही होती टी-ई-टी सक्ती आणि नवीन आर-टी-ई सुधारणा विधेयकाबाबतची अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर माहिती. तुम्हाला काय वाटतं, या नवीन विधेयकामुळे जुन्या शिक्षकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल का? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला सर्व शिक्षक बांधवांसोबत आणि तुमच्या शाळेच्या ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून त्यांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल. आणि हो, अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.